नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं वार्तापत्र. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. महाराष्ट्राला औषधं देऊ नका असा केंद्र सरकारचा कंपन्यांवर दबाव असल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. निर्यात करणाऱ्या 16 कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं रेमडेसिवीरबाबत विचारलं असता या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं दिली तर त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा त्यांना देण्यात आल्याचं समोर आल्याचा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या वक्तव्याला भाजपाने विरोध केला आहे. नवाब मलिक यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा माफी मागावी असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणालेत. क्युबाच्या इतिहासातील देदीप्यमान राजकीय पर्वाची अखेर होणार आहे. फिडेल कॅस्ट्रो यांचे बंधू राउल कॅस्ट्रो यांनी क्युबा कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कॅस्ट्रो घराण्यातील 60 वर्षांचा राजकीय झंझावात विसावणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या 8व्या काँग्रेसच्या परिषदेत उद्घाटनपर भाषणात बोलताना राउल कॅस्ट्रो यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे. राउल कॅस्ट्रो पायउतार झाल्याने आता अध्यक्षपदाची जबाबदारी 60 वर्षीय मिग्युएल डिझॅज कॅनेल यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. SARS-CoV-2 हा विषाणू हवेतून पसरल्याने कोविड-19 महासाथ जगभर बळावत असल्याचे ठोस पुरावे सापडल्याचा दावा लॅन्सेट या नियतकालिकात 6 वैज्ञानिकांनी केला आहे. गेले वर्षभर जगभरात कोरोना महासाथ पसरली आहे. तिच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणले गेलेले नाही. या महासाथीचा संसर्ग SARS-CoV-2 या विषाणूमुळे होत असून हा विषाणू हवेतून पसरत असल्याने त्याला मानवजात बळी पडत असल्याचे सबळ पुरावे सापडल्याचा दावा या 6 वैज्ञानिकांनी केला आहे. सुमारे 13,000 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करून ब्रिटनमध्ये परागंदाज झालेला व्यावसायिक नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या गृह खात्याने मंजुरी दिली आहे. नीरव मोदीने त्याचा मेहुणा मेहुल चोस्की याच्या मदतीने पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केली होती. ब्रिटनच्या गृहसचिव प्रीती पटेल यांनी नीरव मोदीला भारतात पाठवण्याबाबत मंजुरी दिली आहे. नीरव मोदीला CBIच्या ताब्यात दिलं जाणार आहे. या अगोदर 25 फेब्रुवारीला नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटने परवानगी दिली होती. राजद नेते लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. चारा घोटाळा प्रकरणात 1 वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या लालू यांना हा दिलासा मानला जात आहे. अमेरिकी बँकिंग कंपनी सिटी बँकेने भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायाचा गाशा गुंडाळण्याचे निश्चित केले आहे. कंपनीच्या जागतिक धोरणांचा एक भाग म्हणून भारतातील बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचं बँकेने गुरुवारीच जाहीर केलं होतं. भारतातील सिटी बँकेच्या बँकिंग व्यवसायाअंतर्गत क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, गृहकर्ज वितरण आणि संपत्ती व्यवस्थापन हे व्यवसाय सध्या कार्यरत आहेत. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या भाविकांचं विलगीकरण केलं जाईल अशी घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यातून येणारे लोक देशभर कोरोनाचा प्रसाद वाटत फिरतील. त्यांचं प्रत्येक राज्यात स्वखर्चाने सक्तीचं विलगीकरण होणं गरजेचं आहे असं मत पेडणेकर यांनी व्यक्त केलंय. 100 वर्षातून एखादी आपत्ती येत असते व त्यात मृत्यू होत असतात. यात घाबरण्यासारखं काही नाही. आम्ही हरिद्वार सोडणार नसून 26 मे पर्यंत कुंभमेळा होणारच या शब्दात जुना आखाडाचे महंत नारायण गिरी यांनी कोविड संकट काळात देशाला खुलं आव्हान दिलं आहे. निजामुद्दीन मरकज प्रकरणात संबंधितांविरोधात देशभर ससेमिरा पुरवणाऱ्या केंद्र सरकार आणि UP सरकारची यामुळे कोंडी झाली आहे. 2 शाही स्नान झालेली असल्याने आता पुढे कुंभमेळा केवळ प्रतिकात्मक असावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केलाय की त्यांनी रेमडेसिवीरच्या उपलब्धतेसाठी प्रधानमंत्री कार्यालयाला संपर्क केला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की प्रधानमंत्री पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत व तिथून आल्यावर उलट संपर्क करतील. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उलट टोला हाणलाय. महाराष्ट्रातील जनता जशी माझे कुटुंब माझी जबाबदारी सल्ला पाळते तसंच ठाकरेंनी माझे राज्य माझी जबाबदारी हे तत्त्व बाळगायला हवं. घाणेरड्या राजकारणाचा डोस घेणं थांबवून ठाकरेंनी आपलं कर्तव्य निभावावं असं गोयल यांनी म्हटलंय. कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर मास्क वापरा, हात वारंवार धुवा आणि सुरक्षित अंतर राखा ही त्रिसूत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वारंवार अनेक संदेशातून भारतीय जनतेला सांगितली.
सुरक्षित अंतराला त्यांनी 2 गज की दूरी म्हटलं. पण पश्चिम बंगाल निवडणुकीतलं मोदींचं वर्तन त्यांच्या स्वतःच्याच आवाहनावर बोळा फिरवणारं ठरलं आहे. आपल्या सभेला किती प्रचंड गर्दी झाली आहे याचं कौतुक मोदी जाहीर सभांतून करताना ऐकायला मिळत आहे. पहले जब आया तब तो मेरे लिए वोट मांगता था, फिर भी 1/4 लोग भी नहीं थे सभा में. आज चारों तरफ मैंने ऐसी सभा पहली बार देखी है जी, पहली बार देखी है. अब बताइए मेरी शिकायत मीठी है कि कड़वी है? आज आपने ऐसा दम दिखा दिया है, ऐसी ताकत दिखा दी है. मैं जहां देख सकता हूं मुझे लोग ही लोग दिखते हैं, बाकी कुछ दिखता ही नहीं है. क्या क्या कमाल कर दिया आप लोगों ने. लेकिन आगे का काम बहुत महत्वपूर्ण है और वो है वोट देने के लिए जाना, वोट देने के लिए औरों को ले जाना. करोगे? तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा, अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.